नमस्कार, टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक हेल्दी ज्यूस। तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, ज्यूसर जार। त्यामध्ये आपण एक टमाटर बारीक कापून टाकलेला आहे, फोडी करून टाकलेला आहे आणि एक काकडी घेतलेली, काकडीची साल काढून फोडी केलेली आहे। तसेच एक गाजर घेतलेला आहे, आपण गाजरही साल काढून फोडी केलेली आहे आणि बीटरूटचा अर्धा भाग घेतलेला आहे। छोटं बीटरूट आहे, त्याच्यात अर्ध घेतलेले आहे, त्याचं देखील साल काढून आपण फोडी करून घेतलेली आहे। आणि आता इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे ज्यूसर जारमध्ये आणि आता आपण हे बारीक करून घेणार आहोत मिक्सरवरती। बारीक करून घ्यायचं आहे। आता हे छान बारीक झालेलं आहे। गाजर, बीट, काकडी, टोमॅटो ते पूर्ण छान बारीक झालेलं आहे। आता हे आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण गाळून घेणार आहोत। गाळून झाल्यानंतर जी ही पेस्ट राहणार आहे, त्याचे पुढे काय करायचे मी तुम्हाला सांगणार आहे। ती आपल्याला पेस्ट कशी वापरायची ते पुढे बघूया। चमच्याच्या साहाय्याने आपण हे मिक्स करून घेणार आहोत। त्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि हे मिक्स करून घेणार आहोत आपण यामध्ये। आता हे आपलं ज्यूस तयार झालेला आहे। आता आपण तो ग्लासामध्ये सर्व करून घेऊया। या पद्धतीने ज्यूसचा कलर खूप छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यावरती मी लिंबाची अशी स्लाइस करून त्याला डेकोरेट केलेला आहे। गार्निशिंगसाठी पुदिन्याची 2 पानं टाकलेली आहे। ह्या ज्यूसचे वैशिष्ट्य म्हणजे वजन कमी करणे आणि सौंदर्य वाढवण्यासाठी हे ज्यूस तुम्ही रोज घेऊ शकता। बीट आणि गाजरला सुपर फूड म्हटलं जातं। रोजच्या आहारात सलाड, कोशिंबीर या स्वरूपात बीट आणि गाजराचा समावेश तुम्ही करू शकता। आता आपण जे ज्यूस गाळल्याच्या नंतर जे मिश्रण राहिले आहे त्याची आपण कोशिंबीर बनवणार आहोत। त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, 1 चमचा साखर घातलेला आहे, 2 चमचे दही घातलेलं आहे, चवीनुसार सेंधा नमक वापरायचा आहे आपल्याला। आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 2 चमचे शेंगदाण्याचा बारीक कूट घातलेला आहे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती आपल्याला फोडणी टाकायची आहे। त्यासाठी मी तेल गरम केलेलं आहे पॅनमध्ये। जिरे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं हिंग असं टाकून आता आपण ही फोडणी त्या मिश्रणावर घालायची आहे। आपली ही छान कोशिंबीर तयार झालेली आहे। तुम्ही ही कोशिंबीर जेवणासोबत किंवा नुसती अशी जरी खाल्ली तरी खूप छान लागते, नक्की करून बघा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील।